उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन नागपूर दौऱ्यावर, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्वागत. उपराष्ट्रपती आणि राज्यपालांकडून हेडगेवार यांच्या स्मृतीला अभिवादन. पंढरपुरात 29 मार्चला भटक्या जमातींचा बहुजन परिवार संवाद मेळावा. राज्यातल्या भटक्या जमातींमधील 42 जातींना एकत्र करून राजकीय व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी मेळावा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे 8,455 हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज. पावसामुळे 15,302 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. आमदार मंगेश दादा चव्हाण यांची उपखेड शिवारात पाहणी. तातडीने पंचनामा करण्याच्या दिल्या सूचना. गोंदियातल्या किंडगी पार गावातल्या देशी दारूच्या दुकानावर बंदी घालण्याची मागणी. शेकडो महिला पुरुषांनी आमगाव तहसील कार्यालयावर मांडला ठिय्या. यवतमाळमध्ये कापूस खरेदी करताना इलेक्ट्रॉनिक काट्यामध्ये रिमोट कंट्रोलचा वापर करून वजनात फेरफार. या प्रकरणी अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी येथल्या 14 आरोपींना अटक. यवतमाळमध्ये धावत्या मिनी ट्रॅव्हल्सला अचानक आग. आगीत ट्रॅव्हल्स जळून खाक. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापुरातल्या राजारामपुरी परिसरात पार्किंगच्या मुद्द्यावरून तुफान हाणामारी. दगडफेकीमुळे घर आणि 4 चाकी वाहनांचं मोठं नुकसान. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात. राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर टाकल्यानं अपघात. नियम डावलून ठेकेदाराकडून लावण्यात आलेले स्पीड ब्रेकर. भिवंडीवाडा महामार्गावर खड्ड्यांमुळे ऑक्सिजन सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा अपघात. चालक गंभीर जखमी. खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त.